वचक आमचं, जिथे तुम्ही तिथे आम्ही. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर आम्ही पण कचरेवाले आहेत, पण आमचं पण जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे. यासाठी लाखोच्या संख्येने दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी ही प्रथा तेव्हापासून चालू झालेली आहे. यांना कोणताही नेता बोलवत नाही आहे, ह्या जनतेला कुठलाही नेता बोलवत नाही. हे स्वतःहून येत असतात आणि हे बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असतात. लाखोच्या संख्येने ते अनेक सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतात, पाण्याची व्यवस्था करतात. मुंबई महानगरपालिका ही आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असते.
स्त्रिया, पुरुष, लहान मुलं हे अनेक लोक बाबासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी चैत्यभूमीवर येत असतात आणि येतात. हा परिसर तेव्हापासून गजबजलेला आहे जेव्हापासून बाबासाहेबांची इथं अंतिम संस्कार करण्यात आला होता. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांकरिता या ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. पेट्रोल पंपच्या शेजारील गेट मधून आता साधारण रात्रीचे 11 वाजलेले आहेत. 11 सव्वा 11 झालेले आहेत. आजची तारीख 5 आहे. 5 तारखेपासून जवळ 4 तारखेपासूनच अनेक लोक लांब लांबून येत असतात. हे बघा इथं मोठ्या प्रमाणात लोक झोपलेली आहेत. हे लांबून आलेले आहेत. यांची जेवणाची व्यवस्था ही महानगरपालिका हे सामाजिक कार्यकर्ते हे करत असतात. तसंच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यातर्फे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी आपल्या इथं बंदोबस्त व्यवस्थितप्रमाणे लावलेला आहे आणि इथं हे जे बंदोबस्तात आलेले होमगार्ड, पोलीसवाले, समता सैनिक दल चे जे जवान असतात त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. जनतेची कुठली गैरसोय होऊ नये याची काळजी तर घेतली जात असते. जनता शांतप्रमाणे एकदम शांत प्रकारे बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी इथे येत असते. ही रांग लागलेली आहे बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी. चैत्यभूमीपासून ही रांग बघूया कुठपर्यंत गेलेली आहे. ही बरीच मोठी 1 ते 2 किलोमीटरपेक्षा मोठी लाईन असते. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथं धम्मदानासाठी काही लोक उभी आहेत. तुम्ही हे दान कशासाठी मागता? शिपायांच्या विनयांच्या सुते सुभाषिता वाचा माता पितोपस्थान भोजदार बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहू केलेली आहे. कालेन धम्मसवनाङ्गेतं मङ्गलाङ्गोत्तमां कण्डितसोवचस्वत समानाच्छन्दनं कालेन मङ्गलाङ्गोत्तमां पुष्कण्डनं मे समता सैनिक दल, समता सैनिक सेनेचे व्हॉलंटियर इथं उभे आहेत. जनतेची कुठली अडचण येऊ नये त्यासाठी इथं
आत्ता पण आपण कमसे कम 2 किलोमीटरपर्यंत आलेलो आहे. लाईन काही संपायला माहीत नाही, मार्ग नाही आहे, बरीच मोठी लाईन आहे. बाजूला कृष्णकुंज आहे, राज ठाकरे यांचा बंगला. आपण तिथून पुढे आता आलेलो आहे. लहान मुलं पण लाईनमध्ये उभे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, SC/ST बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, मुंबई मेट्रो सर्कल. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. यांनी हा अभिवादन करण्याचा बॅनर इथं लावलेला आहे. समता सैनिक दलाचे स्वयंसेवक इथं उभे आहेत, जनतेची काळजी घेत आहेत. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे हा बॅनर लावलेला आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. इथं बिस्किट आणि पाण्याचं वाटप केलं जात आहे. हे साहेब इथं पाण्याचं वाटप करत आहे आणि मला यांनी बाटली खोलूनही दिलेली, म्हणजे जनतेची एवढी काळजी घेतली जाते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त. थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन. हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इथं बॅनर लावलेला आहे. ॲम्ब्युलन्सची सोयीसुद्धा केलेली आहे. पोलीस बंदोबस्त व्यवस्थित आहे, शांततेत आपलं, कुणाला काही विक्री करून देत नाही आहे, कारण की हा दुःखाचा दिवस आहे. बौद्धजन कामगार कमिटी यांच्यातर्फे मोफत प्रथमोपचार, पानपोई आणि अल्पोपहार याची व्यवस्था केलेली आहे. इथे पाणी वाटप होत आहे. ही आपली चैत्यभूमी, हे साफसफाई करत आहे. दादा, आपण कुठून आलात आणि काय आपला उद्देश काय? आपण कुठून आलात आणि उद्देश काय आपला? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आम्ही मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा, प्रत्येक विभागातून आम्ही आलेलो आहोत. उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की एक दिवस आपला चैत्यभूमीसाठी स्वच्छ करण्यासाठी, बाकी उद्दिष्ट काहीच नाही. धन्यवाद. संदीप लोखंडे. संस्था कुठली? आपली संस्था कुठली? मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान. ओके, थँक्यू. थँक्यू. निर्जा गाडगे. जय भीम.
प्रतिष्ठा मंडनगड दापोली. पंचशील कला सामाजिक संस्था मंचे यांनी डॉक्टर बाबाच्या प्रतिमेस मेणबत्ती लावलेली आहे. धम्मपद युवक मित्र मंडळ यांच्यातर्फे पाणी वाटप केलेलं आहे आणि बिस्किट वाटप करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं इथं विक्री होत आहे. हे लोक बरेच लांबून आलेले आहेत. इथं बाबासाहेबांचे अनेक प्रकारे फोटो इथं ठेवलेले आहेत आणि बहुतेक हे लोक प्रत्येक वर्षी येतात. आपण कुठं आलात? कुठनं आलात आपण? अमरावती जिल्हा. कशासाठी आलात इथं? इथं 6 डिसेंबरसाठी. 6 डिसेंबर म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी. पुण्यतिथी की महापरिवार? महापरिवार निर्माण दिन. अच्छा, त्यासाठी आलात का? हा हा. कधी आलात? आम्ही 3 तारखेला. अच्छा, 3 तारखेपासून इथं जे? हा. अच्छा, सर्व लहान मुलं पण आलात? हा हा. कोणाला काही बोलायचं आहे का? हा शिवाजी पार्कचा परिसर आहे. इथे शिवसेना उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आपला श्रद्धांजलीचा बॅनर लावलेला आहे. इथे स्त्रियांसाठी बाथरूमची व्यवस्था केलेली आहे, शौचालयाची व्यवस्था केलेली आहे आणि हा शिवाजी पार्कचा परिसर आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे बहुतेक जेवण वाटप करण्यात येत आहे. आपल्या चॅनलचं वचक आमचा लाईव्ह चालू. तुम्हारा कॅमेरा भंतेजी बसलेले तिथं. आता आपण शिवाजी चौकमध्ये आलेलो आहे, शिवाजी पार्कमध्ये आलेलो आहे आणि शिवाजी पार्कमध्ये इथे अनेक लांबून आलेले लोक आहेत. हे 3 तारखेपासून 2 तारखेपासून इथं आलेले आहेत आणि इथं शिवाजी पार्कमध्ये हे लोक बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि संध्याकाळी रात्री आता 1 वाजले पण त्यामुळे सर्वांनी इथं शिवाजी पार्कमध्ये झोपलेले आहेत. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांची सभा बहुतेक उद्या होणार आहे. आपण शिवाजी पार्कमध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचा देखावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला पुतळा शिवाजी पार्कमधला आहे. नंबर पाठवणं म्हणा. चोख पोलीस बंदोबस्त.
पुन्हा म्हणजे तुम्ही काही नव्हता पोलीस नियंत्रण कक्ष अखिल भारतीय सर्वसाधारण विमा अनुसूचित जाती जमाती कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. बहुमुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 71 महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. लोकांची राहण्याची झोपण्याची व्यवस्था केलेली आहे. हे लांबून लांबून आलेले लोक आहेत. पाण्याचं वाटप आणि इथे बहुतेक अन्न वाटप होत आहे. हे लांबून आलेली जनता आहे. बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी इतके लांबून लोक येतात. यांना कोणी बोलवण्याची गरज नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथं अनेक शहरातल्या आणि गावातल्या खेड्यातल्या शहरातल्या अनेक लोक इथं बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेले. मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. हे बोलते का वचक आमचा चांगली गोष्ट. कॅमेराला सांगतो विषय सर नाही रांग मी इथे समोरचा एंट्रन्स आहे. समता सैनिक दल इथं केळी वाटप होत आहे. बिस्किट, पाण्याची बाटली, अनेक स्वयंसेवक काही ना काही वाटप करत आहे.